नमस्कार मित्रांनो, मेड फॉर मराठी मोटिवेशन या चॅनलवर आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. श्री गुरुचरित्र अध्याय 6. श्री नरसिंह सरस्वतींचे प्रारंभिक कार्य, धर्मप्रचार व भक्त उद्धार. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. श्री गुरुभ्यो नमः. सद्गुरूंच्या चरणी कृतज्ञतापूर्वक वंदन करून आता श्री गुरुचरित्राच्या 6व्या अध्यायाची पवित्र कथा सुरू करीत आहोत. या अध्यायात श्री नरसिंह सरस्वती महाराजांच्या प्रारंभिक जीवनातील कार्य, त्यांच्या धर्मप्रचाराचे वर्णन, विविध स्थळांवरील भ्रमण आणि भक्तांवर केलेल्या कृपेच्या अद्भुत लीलांचे विस्तृत वर्णन येते. संन्यास स्वीकारल्यानंतर श्री नरसिंह सरस्वती काशी नगरीत काही काळ स्थिरावले. काशी ही ज्ञानाची भूमी, वेदशास्त्रांचा केंद्रबिंदू मानली जाते. येथे अनेक विद्वान, संन्यासी, योगी, तपस्वी राहत असत. श्री नरसिंह सरस्वतींनी येथे वेद, उपनिषद, स्मृती, पुराणे यांचे सखोल अध्ययन केले. त्यांचे ज्ञान, तेज आणि वाणी इतकी प्रभावी होती की अनेक विद्वान त्यांच्यासमोर नतमस्तक होत. ते केवळ शास्त्रज्ञान देत नसत, तर जीवन कसे जगावे, धर्माचे आचरण कसे करावे याचेही मार्गदर्शन करीत असत. काशीत असताना अनेक जिज्ञासू त्यांच्या चरणी आले. काहींना त्यांनी संन्यास दीक्षा दिली, काहींना गृहस्थ धर्माचे पालन करण्यास सांगितले. ते म्हणत, प्रत्येकाचा धर्म वेगळा आहे. जो ज्या स्थितीत आहे त्याने त्या स्थितीत राहून परमेश्वराची भक्ती करावी. त्यांच्या या संतुलित विचारांमुळे अनेक लोक त्यांचे अनुयायी बनले. त्या काळात अनेक ब्राह्मणांनी आपले कर्तव्य सोडले होते. ते वेदाध्ययन विसरून भोगविलासात रमले होते. समाजात त्यांची प्रतिष्ठा कमी होत होती. एके दिवशी काही ब्राह्मण श्री नरसिंह सरस्वतींच्या चरणी आले. त्यांनी कबुली केली की आम्ही आपले धर्मकर्तव्य विसरलो आहोत. आम्हाला योग्य मार्ग दाखवा. श्री गुरु म्हणाले, ब्राह्मणाचा धर्म म्हणजे ज्ञान, संयम, सत्य आणि सेवा. तुम्ही हे गुण परत अंगीकारा. त्यांनी त्यांना संध्यावंदन, जप, स्वाध्याय याचे महत्त्व पटवून दिले. त्या ब्राह्मणांचे जीवन बदलले. काशीतच एक अत्यंत गरीब ब्राह्मण राहत होता. तो रोज भिक्षा मागून उदरनिर्वाह करत असे, पण त्याच्या मनात दत्तभक्ती प्रचंड होती. एक दिवस तो श्री नरसिंह सरस्वतींच्या चरणी आला आणि म्हणाला, माझ्याकडे काहीच नाही, पण तुमच्यावर अखंड श्रद्धा आहे. गुरूंनी त्याला आशीर्वाद दिला. काही दिवसातच त्याच्या जीवनात बदल झाला. त्याला योग्य कामं मिळाले. घरातील परिस्थिती सुधारली. गुरूंनी दाखवून दिले की श्रद्धा असेल तर दारिद्र्यही नष्ट होते. एकदा गंगेच्या तीरावर काही लोक स्नान करत होते. त्यावेळी एक मनुष्य पाण्यात बुडू लागला. सर्वजण घाबरले. श्री नरसिंह सरस्वती शांतपणे पुढे गेले. त्यांनी गंगेच्या पाण्याकडे पाहून मंत्र उच्चारला. क्षणात तो मनुष्य सुरक्षित बाहेर आला. लोकांनी हा चमत्कार पाहून त्यांना प्रणाम केला. पण गुरु म्हणाले, ही माझी शक्ती नाही, तर गंगा मातेची कृपा आहे. एक तरुण शिष्य त्यांच्या चरणी आला. त्याने विचारले, गुरु कोण आणि त्यांची ओळख कशी पटते? श्री गुरु म्हणाले, जो अज्ञान दूर करतो, ज्ञान देतो, जो अहंकार नष्ट करून विनय शिकवतो, जो भक्ताला परमेश्वराशी जोडतो, तोच खरा गुरु. श्री नरसिंह सरस्वती गृहस्थांना सांगत असत, आई वडिलांची सेवा करा, सत्य बोला, दानधर्म करा, इतरांना मदत करा. ते म्हणत, गृहस्थाश्रम सोडून जाण्याची गरज नाही. त्या अवस्थेत राहूनही मोक्ष प्राप्त होऊ शकते. काशीत एक स्त्री खूप दुःखी होती. तिचा पती आजारी होता. घरात गरिबी होती. ती रडत रडत गुरूंच्या चरणी आली. श्री गुरु म्हणाले, तू निराश होऊ नकोस, श्रद्धा ठेव. त्यांनी तिला काही नियम सांगितले. नामस्मरण, साधी पूजा, दान. काही काळात तिच्या पतीचे आरोग्य सुधारले.
आणि घरात सुख समृद्धी आली. एक प्रसिद्ध पंडित श्री नरसिंह सरस्वतीकडे आला. त्याला आपल्या ज्ञानाचा गर्व होता. त्याने गुरूंना शास्त्रार्थाला आव्हान दिले. श्री गुरु शांतपणे त्याच्या प्रश्नाशी उत्तर देत राहिले. शेवटी पंडित निवृत्त झाला. त्याचा अहंकार नाहीसा झाला. तो गुरूंच्या चरणी पडला आणि म्हणाला, आपणच खरे ज्ञानी आहात. श्री गुरु सांगत असत, साधना म्हणजे केवळ जप तप नाही, मन शुद्ध करणे हीच खरी साधना आहे. ते लोकांना राग द्वेष मत्सर याचा त्याग करण्यास सांगत. काही काळ काशीमध्ये धर्मप्रचार करून श्री नरसिंह सरस्वतींनी पुढील प्रवासाचा निर्णय घेतला. ते म्हणाले, माझे कार्य संपूर्ण भारतभर आहे. अनेक जीव माझी वाट बघत आहेत. त्यांचे शिष्य दुःखी झाले, पण त्यांनी गुरूंच्या कार्याला मान दिला. या 6व्या अध्यायातून आपल्याला शिकायला मिळते. 1. गुरु म्हणजे जीवनाचा मार्गदर्शक. 2. श्रद्धा व नामस्मरणाने जीवन बदलते. 3. अहंकार हा सर्वात मोठा शत्रू आहे. 4. धर्म म्हणजे आचरण, केवळ शब्द नाही. 5. गृहस्थही मोक्ष प्राप्त करू शकतो. अशा प्रकारे 6व्या अध्यायात श्री नरसिंह सरस्वतींच्या प्रारंभिक कार्याचे, काशीतील वास्तव्याचे, भक्तांवरील कृपेचे आणि धर्मप्रचाराचे अत्यंत सविस्तर वर्णन आहे. ही कथा ऐकणारा, वाचणारा किंवा मनन करणारा मनुष्य निश्चितच आध्यात्मिक मार्गावर पुढे जातो. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.